आता सर्वात अगोदर आपण बेसन पोळी बनवण्यासाठी आपण कटिंग करून घेतलेलं आहे. इथं 2 कांदे, हिरवी मिरची, थोडासा पुदिना, कस्तुरी मेथी, 1 टमॅटो, थोडेसे लसूणच्या पाकळ्या 2-4 आणि कढीपत्ता. आता बेसन पीठ आपण काढून घेऊ. आता 1 वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. आता या बेसन पीठ मध्ये आपण हे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊ. आपण थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट, थोडेसे जिरे आणि हे बाकीचे सगळे मसाले असं मिक्स करून आपण एकत्र करून पीठ मिक्स करून घेऊ. आता आपण बेसन पीठ मध्ये सगळे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत. आता चवीपुरतं थोडंसं मीठ टाकू. आता थोडंसं हिंग टाकू. परत एकदा 1-2 मिनिटं मिक्स करून घेऊ. आता आपण बेसन पोळी बनवून घेऊ. तव्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हे बेसनचं बॅटर टाकून घेऊ आपण. आणि खरपूस असं एकदम कुरकुरीत बेसनची पोळी बनवून घ्यायचं आपण. खायला छान लागते. पातळ असं 1 नंबर छान लागते खायला. आता 1-2 मिनिटं ह्याच्यावरती झाकण ठेवू आपण. तयार झालेली आपली बेसनची पोळी 1 नंबर झाली. असं पुदिना टाकल्यामुळे थोडंसं जास्त चव आलेली. अजून 1च नंबर झालेली बेसनची पोळी असं कुरकुरीत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.